नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एका मिनिटासाठी कल्पना करा की तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत. एका मोबाईलवर फोटो नॉर्मल साईजमध्ये आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये फोटो हा झूम केलेला आहे. मग आता मला सांगा, त्या फोटोतील मुलगा चेंज झालेला असेल का? तर नाही. त्या फोटोंची साईज चेंज झाली पण शेप तोच राहिलेला आहे. आता अजून एक उदाहरण घेऊयात. गुगल मॅपवर ज्यावेळेस आपण सातारा बघत असेल तर त्यावेळेस सातारा छोटा दिसतो. मग ज्यावेळेस आपण झूम करतो तर त्यावेळेस साताराची साईज मोठी झालेली असते. पण रस्ते बदलतात का? तर नाही, रस्ते सेम राहतात. म्हणजेच अशा काही छोट्या मोठ्या फिगर्स असतात, त्यांची साईज वेगळी असेल तरी त्यांचा शेप सेम असतो. आणि गणितात याच शेपला सिमिलर फिगर असं म्हणतात. मग प्रश्न असा आहे की दोन ट्रायंगल असतील तर ते सिमिलर कसे दाखवायचे? मग ते ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याकडे 4 टेस्ट आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स आणि टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स हे टॉपिक डिस्कस करणार आहे. तर चला बघूयात आता. पहिल्यांदा सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. मग दोन ट्रायंगल्स असतील तर ते दोन ट्रायंगल्स सिमिलर कधी असणार आहे? कधी? तर पहिली कंडिशन असते करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम रेशो. म्हणजे दोन ट्रायंगल दिलेले असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा पाहिजेत आपल्याला? त्यांचा रेशो इक्वल यायला पाहिजे. किंवा सेकंड कंडिशन असते करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय पाहिजे? इक्वल पाहिजेत. तर आपण म्हणतो ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन ट्रायंगल दिसत असतील. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरा ट्रायंगल PQR. आता या दोन ट्रायंगल मध्ये AB ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे? PQ येणार आहे. मग AB अपॉन PQ गेलं तर काय आहे बघा, AB ची किती दिली? 2 आणि PQ किती? 4. मग 2/4 रेशो किती आला? 1/2 आला. नेक्स्ट काय असणार आहे? BC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे? QR येणार आहे. मग BC 4, QR 8 आहे. मग 4/8 अगेन रेशो काय मिळाला? 1/2 मिळाला. आता AC साइड, AC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती झाली? PR झाली. मग AC अपॉन PR. मग AC किती आहे बघा, दिलाय आपल्याला. AC 6 आहे आणि PR किती आहे? 12 आहे. मग 6/12 आन्सर किती आलं? 1/2. म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय मिळाला आपल्याला? तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचा रेशो 1/2 आला. आता अँगल बघितलं तर मग अँगल कोणते करस्पॉन्डिंग झाले? अँगल A आणि अँगल P कॉन्ग्रुएंट पाहिजे, अँगल B आणि अँगल Q कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि अँगल C आणि अँगल R काय पाहिजे? कॉन्ग्रुएंट पाहिजे. तर ते दोन ट्रायंगल आपण काय म्हणणार आहे? सिमिलर म्हणणार आहे. मग हे दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन काय झाले? सिमिलर ट्रायंगल झाले. मग सिमिलर ट्रायंगल डिनोट कसं केलं जातं बघा? ट्रायंगल ABC हे नोटेशन आहे सिमिलरचं. मग सिमिलर टू ट्रायंगल PQR. तर फर्स्ट टेस्ट आहे AA टेस्ट किंवा त्याला अँगल टेस्ट असं पण म्हणतात. मग AA टेस्ट काय बघा? इफ टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इक्वल देन द ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे काय की जर त्या दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिले असतील आणि त्या दोन ट्रायंगल पैकी कोणतेही दोन करस्पॉन्डिंग अँगल सेम येत असतील तर ते दोन ट्रायंगल कसे असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. आता याच्यासाठी एक उदाहरण बघूयात. दोन तुमच्याकडे पिझ्झा स्लाइस आहेत. त्यातला एक स्लाइस आहे तो लार्ज पिझ्झाचा आहे आणि दुसरा स्लाइस आहे तो स्मॉल पिझ्झाचा आहे. तर दोन्ही जे स्लाइस असणार आहेत पिझ्झा स्लाइस, तर त्या दोन्ही पिझ्झा स्लाइसचा शेप सेमच असणार आहे, फक्त त्यांचा साईज डिफरंट असणार आहे. मग आता जर तुमचा साईज डिफरंट आहे आणि शेप सेम असेल तर त्यांच्यातला अँगल पण काय असणार आहे? सेम असणार आहे. मग हे झालं AA टेस्टचं. मग AA टेस्ट म्हणजे काय? ज्यावेळेस दोन ट्रायंगल मधल्या अँगल वरून जर आपण ते सिमिलरिटी प्रूव्ह करत असेल तर त्याला म्हणणार आहे आपण AA टेस्ट. आता एक एक्झाम्पल घेतलंय बघा. हे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. मग या दोन एक्झाम्पल मध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत? A साठी करस्पॉन्डिंग अँगल P झाला, B साठी करस्पॉन्डिंग अँगल Q झाला आणि C साठी करस्पॉन्डिंग अँगल काय येणार आहे? R येणार आहे. मग अँगल A किती आहे? 50 डिग्री. अँगल P किती आहे? 50 डिग्री. म्हणजे अँगल A इज करस्पॉन्डिंग टू अँगल P झालं. नेक्स्ट काय असणार आहे? अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q येणार आहे. मग जर दोन अँगल्स जर करस्पॉन्डिंग अँगल जर सिमिलर असतील, इक्वल असतील तर ते ट्रायंगल काय असतात? सिमिलर असतात. आता मग हा थर्ड अँगल काढता येतो का आपल्याला? तर काढता येणार आहे. कारण 9th मध्ये आपण एक थेरम शिकलेलो की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती येते? 180 डिग्री येते. मग जर हे दोन ट्रायंगल्सचे दोन अँगल सेम असतील तर तिसरा अँगल पण काय मिळणार आहे आपल्याला? सेमच मिळणार आहे. म्हणजे अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R मिळणार आहे.
मग अँगल सी जर आपल्याला काढायचं असेल किंवा अँगल आर काढायचं असेल तर कसं येणार आहे बघा, ह्या दोन्हींची ऍडिशन केली, ऍडिशन किती येणार आहे, 110 येणार आहे. मग 180 मधून 110 वजा केले, उत्तर किती येते, 70 येते. म्हणजे अँगल सी किती येणार आहे, 70 डिग्री येणार आहे. आणि सेम तसंच अँगल आर काय येणार आहे, 70 डिग्री येणार आहे. त्यामुळे याला, ह्या टेस्टला काय म्हणतात, ए टेस्ट म्हणतात. म्हणजे आपण त्या ट्रायंगलचे अँगल बघितले आणि अँगल वरून आपण प्रूव्ह केलं की तो ट्रायंगल सिमिलर आहे. नेक्स्ट टेस्ट आहे SAS टेस्ट. मग SAS टेस्ट म्हणजे काय, साइड, अँगल आणि साइड. मग टेस्ट काय सांगते बघा, इफ टू करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल अँड इन्क्लुड अँगल्स आर इक्वल देन ट्रायंगल्स आर सिमिलर. मग याचा अर्थ काय होतं की दोन करस्पॉन्डिंग साइड्स ज्या असणार आहेत तर त्यांचा रेशो प्रोपोर्शनल मध्ये येत असेल आणि त्या दोन साइडमुळे जो अँगल तयार झालेला आहे तर तो अँगल जर इक्वल येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग आता इथं बघा, ह्या ट्रायंगलसाठी दोन ट्रायंगल घेतलेत आपण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. हे दोन ट्रायंगल घेतलेत. मग या दोन ट्रायंगल मध्ये आता हा जो घेतला बघा, AB घेतलाय, तर AB किती आहे, AB 4 आहे. मग याची करस्पॉन्डिंग साइड कोणती झाली, PQ झाली. मग PQ किती दिलेला आहे, 8 दिलाय. मग या दोन्हींचा जर आपण रेशो काढला तर रेशो किती येणार आहे दोन्हींसाठी बघा, AB अपॉन PQ. AB अपॉन PQ हा जर रेशो घेतला तर रेशो किती येणार आहे, 4/8. म्हणजेच रेशो किती मिळाला, 1/2 मिळाला. आता AC अपॉन PR चा रेशो काढला तर AC अपॉन PR इज इक्वल टू 6/12. आन्सर किती मिळालं, 1/2. म्हणजे दोन्ही करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो काय मिळाला, प्रोपोर्शनल मध्ये मिळाला. मग ह्या दोन्ही साइड मुळे तयार झालेला अँगल कोणता आहे, इथं ह्या ABC ट्रायंगलसाठी अँगल A आणि PQR ट्रायंगलसाठी अँगल P आहे. मग दोन्हीच्या ट्रायंगलचा अँगल किती झालेला आहे, अँगल A 50 आहे, अँगल P 50 आहे. म्हणजे इथं काय मिळालं, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. मग दोन साइड्स आणि त्यांच्यातला करस्पॉन्डिंग जो अँगल असणार आहे तर तो जर सेम येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, ट्रायंगल सिमिलर आहे. मग याच्यासाठी एक एक्झाम्पल बघा, दोन फोटो फ्रेम्स असतील, तुमच्या घरात पण असतील बघा, फोटोच्या फ्रेम असतात. मग पहिली फोटो फ्रेम असेल तर त्याची लांबी असणार आहे, तर ती लांबी 20 आहे आणि रुंदी 30 सेंटीमीटर आहे. आणि दुसरा फोटो फ्रेम घेतला तर त्याच्यामध्ये एकाची लांबी, त्याची लांबी किती आहे तर 10 आहे आणि रुंदी किती आहे, 15 आहे. मग आता पहिला आपण बघितलेला, पहिल्या फोटो फ्रेमसाठी आपण म्हणलेलं लांबी 20 आहे आणि रुंदी 30 आणि दुसऱ्या फोटो फ्रेमसाठी आपण लांबी 10 घेतली आणि रुंदी किती घेतली आहे, 15 घेतली. मग आता बघा, याचा जर आपण रेशो काढला तर रेशो काय येणार आहे, मग रेशो कसं काढतो, 20 डिवायडेड बाय 10 आणि 30 डिवायडेड बाय 15. 0 ला 0 कॅन्सल झाला, पहिल्याचा रेशो मिळाला 2, दुसऱ्याचा 15 × 15, 15 2 30. म्हणजे दोन्हींसाठी रेशो काय मिळाला, सेमच रेशो मिळाला. म्हणजे दोन करस्पॉन्डिंग साइड्स असतील तर त्यांचा रेशो प्रोपोर्शनल मध्ये आला पाहिजे आणि त्या रेशोमुळं, त्या साइडमुळं तयार झालेला जो अँगल आहे तर तो अँगल पण सेम पाहिजे. तर काय असणार आहे तिथं, SAS टेस्ट असणार. नेक्स्ट टेस्ट आहे SES टेस्ट किंवा त्याला साइड टेस्ट म्हणतात. आता ही टेस्ट समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. दोन पतंग आहेत तुमच्याकडे, एक मोठ्या साईज मध्ये आणि एक लहान साईज मध्ये. आता आपण काय करतोय, दोन्ही पतंगाच्या साईड एकाच प्रमाणात कमी किंवा जास्त करतोय. जर पतंगाच्या साईड आपण कमी किंवा जास्त केल्या, एकाच प्रमाणात करतोय आपण, मग त्या दोन पतंगाचा शेप चेंज होणार आहे का, तर नाही चेंज होणार आहे. शेप आहे हाच राहणार आहे, फक्त त्याची साईज चेंज होणार आहे. आणि हेच म्हणजे काय असणार आहे, SSS टेस्ट असणार आहे. मग टेस्ट काय आहे बघा, इफ 3 करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल देन गिव्हन ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे त्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो जर सेम येत असेल तर आपण काय म्हणणार, ते ट्रायंगल सिमिलर आहे. मग आता दोन ट्रायंगल घेतलेत आपण, मग या दोन ट्रायंगल मध्ये AB किती आहे, 6 आहे, PQ 3, AC 8 आहे, PR 4 आहे आणि BC 10 आहे, QR किती आहे, 5 आहे. मग याचा आपल्याला रेशो पहिल्यांदा काढायला लागेल. मग AB पहिला रेशो बघा, AB अपॉन PQ. मग AB अपॉन PQ किती येणार आहे, 6/3. 3 1 3, 3 2 6. रेशो किती मिळाला, 2 मिळाला. नेक्स्ट बघा, AC अपॉन, याची AC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येणार आहे, PR येणार आहे, म्हणून PR. AC अपॉन PR इज इक्वल टू 8/4. 4 1 4, 4 2 8. हा पण किती मिळाला, 2 मिळाला.
मग नेक्स्ट काय येणार आहे BC अपॉन QR 10/5 5 एके 5 5 दुने 10. आन्सर किती आलं 2 आलं. म्हणजे तिन्ही करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो किती मिळाला इक्वल मिळालाय 2:1 2:1 असा रेशो आपल्याला मिळालेला आहे. मग आता SSS टेस्ट मध्ये लक्षात काय ठेवणार आहे की जे दोन ट्रायंगल दिलेले आहेत तर त्या दोन ट्रायंगलच्या साईडचा रेशो काढायचा. साईडचा रेशो जर प्रोपोर्शनल मध्ये येत असेल तर तिथं काय असणार आहे SSS टेस्ट असणार. ही आहे लास्ट टेस्ट RHS टेस्ट. RHS टेस्ट ही फक्त राईट अँगल ट्रायंगल साठी वापरली जाते. समजा दोन शिड्या आहेत आणि त्या भिंतीला टेकून लावलेल्या आहेत. तिथं जर 90 डिग्रीचा अँगल होत असेल आणि त्या दोन शिड्यांची लांबी आणि एक बाजूचं समान येत असेल तर तिथं RHS टेस्ट वापरली जाते. मग RHS टेस्ट कधी सॅटिस्फाय होते की त्यातला एक अँगल राईट अँगल पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांचा जो हायपोटेनस तयार होणार आहे तर तो प्रोपोर्शनल मध्ये पाहिजे आणि त्या तीन ट्रायंगल पैकी कोणतीही एक साइड काय पाहिजे प्रोपोर्शनल मध्ये येत असेल तर तिथे काय असणार आहे RHS टेस्ट असणार आहे. मग आता दोन ट्रायंगल घेतलेत बघा ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. मग ह्या दोन्ही ट्रायंगल साठी राईट अँगल कोणता आहे B. ABC ट्रायंगल साठी B हा राईट अँगल आहे आणि ट्रायंगल PQR साठी Q हा राईट अँगल आहे. मग आता ह्या दोन्हींचा हायपोटेनसचा रेशो पहिल्यांदा घेऊयात. मग ह्याचा ABCचा हायपोटेनस कोणता झाला AC झाला. मग AC अपॉन ह्या PQR साठी कोणता झाला PR झाला. मग AC अपॉन PR काय आला बघा 5/10 म्हणजे रेशो किती मिळाला 1/2 मिळाला. नेक्स्ट आता काय येणार आहे AB अपॉन PQ. मग AB अपॉन PQ म्हणजे 4/8 हा पण रेशो किती मिळाला 1/2 मिळाला. म्हणजे त्याच्यात हायपोटेनस आणि वन साइड काय मिळाली आपल्याला इक्वल प्रोपोर्शन मध्ये मिळाली आणि एक अँगल राईट अँगल मिळाला. म्हणजे इथं टेस्ट कोणती सॅटिस्फाय होणार आहे RHS टेस्ट सॅटिस्फाय होणार आहे आणि त्याच RHS टेस्ट नुसार आपण काय सांगू शकतो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता ज्या आपण 4 टेस्ट पाहिल्या तर त्या टेस्ट कशा लक्षात ठेवायच्या तर त्याच्यासाठी एक मेमरी ट्रिक सांगते. या सिक्वेन्सनं लक्षात ठेवा. पहिला असणार A, नेक्स्ट SAS, नेक्स्ट SSS आणि शेवटची कोणती येणार आहे RHS टेस्ट येणार आहे. मग पहिली टेस्ट जी झाली AA टेस्ट त्याच्यासाठी दोन अँगल लक्षात ठेवायचे. कोणतेही दोन अँगल जर इक्वल येत असतील तर ते ट्रायंगल कसे असणार सिमिलर असणार आहे. नेक्स्ट आहे SAS टेस्ट म्हणजे त्यातल्या दोन साइड्स इक्वल असतील आणि एक अँगल त्या साइडमुळे तयार झालेला जो अँगल असेल तर तो जर इक्वल येत असेल तर ते दोन ट्रायंगल काय असणार आहेत सिमिलर असणार आहे. नेक्स्ट काय येते SSS म्हणजे काय असणार आहे साइड साइड आणि साइड असणार. म्हणजे तिन्ही साइडचा रेशो काय पाहिजे इक्वल प्रोपोर्शन मध्ये येत असेल तर तिथं SSS टेस्ट लागणार आहे. ते दोन ट्रायंगल सिमिलर होणार आहे. आणि लास्ट कोणती झाली मग RHS टेस्ट. RHS म्हणजे काय ते फक्त तिथं राईट ट्रायंगल साठी असले पाहिजे. म्हणजे जर दोन ट्रायंगल राईट अँगल असतील तर तिथं कोणती असणार आहे RHS टेस्ट असणार आहे. त्याचा हायपोटेनियस इक्वल प्रोपोर्शन मध्ये पाहिजे आणि एक साइड त्याची इक्वल पाहिजे तर तिथं काय असणार आहे RHS टेस्ट असणार आहे. अशा पद्धतीनं ह्या 4 टेस्ट ज्या सिक्वेन्सनं मी तुम्हाला शिकवलं त्या सिक्वेन्सनं लक्षात ठेवा. ह्या टेस्ट परत कधीच तुम्ही विसरणार नाही. आता आपण टेस्ट ऑफ सिमिलरिटी या पॉइंटवरचे काही PYQs बघूयात. फर्स्ट PYQ आहे तो 2023च्या बोर्ड एक्झामला विचारला होता. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF and angle A is equal to 48 then angle D is equal to what. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. अँगल D किती आहे हे विचारलं. आता देताना तुम्हाला दिलंय ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF काय सिमिलर आहेत. मग आता बघा ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. मग सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल मध्ये आपण पाहिलं होतं की जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण काय असणार सिमिलर असणार आहेत. म्हणजेच अँगल A इज इक्वल टू अँगल D येणार आहे. अँगल B इज इक्वल टू अँगल E येणार आणि अँगल C इज इक्वल टू अँगल F येणार आहे. मग अँगल A दिलाय तुम्हाला. अँगल A किती दिलाय 48 डिग्री दिलाय. मग A ला सिमिलर कोणता आला D आला. म्हणजेच अँगल D इज इक्वल टू काय येणार आहे 48 डिग्री. आन्सर काय असणार आहे ऑप्शन 1 48 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020 मध्ये विचारला होता. Triangle ABC is similar to triangle PQR. Angle A is equal to 45 degree and angle Q is equal to 87 degree. Then find angle C. मग आता बघा दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत म्हणजे ट्रायंगल ABC is similar to triangle PQ आणि R. मग आता ह्याच्यावरून बघा
ए इक्वल टू पी असणार आहे, बी इज इक्वल टू क्यू असणार आहे आणि सी इज इक्वल टू आर असणार आहे. मग अँगल ए दिलाय 45 डिग्री आणि नेक्स्ट कोणता दिलाय, अँगल क्यू दिलाय. अँगल क्यू आहे 87 डिग्री. मग अँगल क्यू 87 आहे तर अँगल बी पण किती असणार आहे, 87 असणार आहे. म्हणजे अँगल बी इज इक्वल टू 87 डिग्री मिळाले. मग आता बघा दोन अँगल मिळालेत आपल्याला आणि काय करायचं, तिसरा अँगल सी फाइंड करायचं. मग कसं करणार आहे, 9th मध्ये एक थेरम शिकलेला की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती येते, 180 डिग्री येते. मग अँगल सी माहिती नाहीये, मग आपण काय करणार, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मग ए बी माहिती आहेत आपल्याला 45 डिग्री प्लस 87 डिग्री प्लस अँगल सी माहित नाही, अँगल सी ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू 180 डिग्री केलं. मग या दोन्हींची सम केली तर किती येणार आहे बघा, 7 आणि 5 12, एक आला म्हणजे 132 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आहे. मग अँगल सी फाइंड करायचा. मग अँगल सी इथंच ठेवला, अँगल सी इज इक्वल टू हा जो 132 होता तर तिकडे जाऊ काय होईल, मायनस होणार आहे. म्हणजे काय येणार 180 मायनस 132. आन्सर किती येईल बघा इथं, 10 10 मायनस 2 आन्सर आलं 8, 7 मायनस 3 आन्सर आलं 4. म्हणजे आन्सर किती येणार आहे 48 डिग्री. ऑप्शन कोणता आहे बघा, ऑप्शन नंबर 3. आन्सर किती येणार 48 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024 मध्ये विचारलेला, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर इफ AB इज इक्वल टू 4, PQ इज इक्वल टू 6 अँड QR इज इक्वल टू 9, देन फाइंड BC. आता दोन्ही ट्रायंगल काय दिलेत आपल्याला, सिमिलर येथे दिलेत आणि ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहेत. मग ते काय असणार, साइड एकमेकांना प्रोपोर्शनल मध्ये असणार कारण दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजेच आपण काय घेणार बघा, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. हा रेशो घेताना पण व्यवस्थित रेशो घ्यायचा बघा. आता इकडे घेऊयात आपण, ABC हा ट्रायंगल आहे आणि सिमिलर टू PQR. मग आता हा रेशो घेताना पण बघा, आता पहिल्यांदा साइड कोणती घेतोय आपण, AB घेतोय म्हणजे पहिला आणि दुसऱ्या नंबरचा आपण घेतोय. तर इथं पण सेम तसं झालं पाहिजे, PQच येणार. नेक्स्ट घेताना जर BC घेत असेल तर म्हणजे सेकंड आणि थर्ड घेतो, तर इथं पण काय करणार आपण, सेकंड आणि थर्ड घेणार आहे. आणि लास्ट मग रेशो कोणता असणार आहे, AC अपॉन PR असणार. मग आता हे व्यवस्थित रेशो घ्यायचे बघा. मग आता आपण पहिला रेशो घेतला AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR घेतला. मग आता व्हॅल्यू पुट करूयात. AB ची व्हॅल्यू किती आहे 4 अपॉन PQ किती आहे 6 इज इक्वल टू BC फाइंड करायचे. मग BC ॲज इट इज ठेवलं डिवायडेड बाय QR किती आहे 9 आहे. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. म्हणजे काय येणार बघा, 4 इंटू 9 इज इक्वल टू 6 इंटू BC. आता इथं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, काय होणार आहे, आता हा 6 आहे तो मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे, मग तो कॅन्सल आउट होईल, त्यामुळे नाही केलं तरी चालेल. मग आता किती येईल बघा, 4 इंटू 9 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू काय मिळालं, BC मिळालं. मग 3 दुने 6, 3 त्रिक 9, बेके बे, बे दुने 4, म्हणजे BC इज इक्वल टू काय मिळालं 2 इंटू 3. आन्सर किती आलं 6 आलं, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं क्वेश्चन्स येतात तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलरिटीसाठी. आणि खूप सोप्या पद्धतीने जर आपल्या चारही टेस्ट जर पाठ असतील तर आपण एकदम व्यवस्थित आपण या प्रश्नांची उत्तरं आणि ॲक्युरेट उत्तरं काढू शकतो. टेस्ट कशा लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी मेमरी ट्रिक सांगितली. जी ट्रिक तुम्हाला दिलेली तर ते 2-3 वेळा लिहून काढा, तुम्ही अजिबात विसरणार नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट ऑफ सिमिलरिटीच्या 4 टेस्ट पाहिल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टेस्टवरचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, नोट्स काढा आणि जे एक्झाम्पल्स आपण आज पाहिलेले तर ते स्वतःहून 2-3 वेळा सॉल्व्ह करा. व्हिडिओ हेल्पफुल वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण या चॅनलची लिंक शेअर करा. या चॅप्टरवरचे तुम्हाला अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर गणित सेतू वेबसाईटला व्हिजिट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा आणि शिकत राहा. थँक्यू.